नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्याचा हट्टीपणा शेवटी पार्थ हरतो. त्याला कळून चुकतं की आपण कितीही रागराग केला तरी काव्या काही आपल्याला रागावू देणार नाही. पार्थ आता ज्या ज्या ठिकाणी जातो त्याची सावली बनून काव्या त्याच्या मागे येऊ लागते आणि अखेर काव्या ही पार्थला भाग पाडते माफ करण्यासाठी. पार्थ म्हणतो की काव्या, तुम्ही खूपच हट्टी आहात. मी तुमचा एवढा रागराग केला, तुमच्यापासून लांब होण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला ते काही करू दिलं नाहीत. त्यावर काव्य म्हणते की मी सुद्धा पार्थ देशमुख नंबर 1 आर्किटेक्टची बायको आहे. जर तुम्ही जिद्दी असाल ना तर मी पण तेवढीच हट्टी आहे. तर आता या डिवोर्स प्रकरणामुळे काव्या आणि पार्थमध्ये चांगलीच मैत्री जमलेली असते आणि आता याचं रूपांतर पुढे त्यांच्या प्रेमात होतं. पण ज्यावेळेस रम्याला कळतं की काव्या पूर्णपणे बदलली आहे, अगोदर ती पार्थचा रागराग करायची, या लग्नाला विरोध करायची. पण आता ती अचानक पार्थच्या आवडीनिवडी जाणून घेते, त्याच्याशी गोड बोलू लागली. नक्की गडबड कुठे आहे? जर का काव्या अशीच वागली तर मला पार्थ कधीही मिळणार नाही. त्याचमुळे आता पार्थला मिळवण्यासाठी रम्या पुन्हा एकदा कारस्थान करते, जेणेकरून काव्या आणि पार्थ वेगळे व्हायला पाहिजे.